तर नाश्त्याला तेच-तेच पोहे, उपमा खाऊन तुम्ही सुद्धा बोर झालात ना, मग अशा वेळेस काय करायचं, मस्त पारंपरिक अजिबात कोणतीच भाजणी न वापरता रोज म्हणलं तरी प्रत्येकजण खाईल, सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ आज आपण करतोय. तर मग चला, जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सुरुवातीला इथं मी एका भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय. आता इथे तुमच्या घरात जे कुठले पिठं असतील, त्या पिठाचं प्रमाण कसं घ्यायचं, ते तर मी तुम्हाला नंतर सांगते. फक्त ज्वारीच्या पिठाचं प्रमाण आपल्याला इथं बरोबर असं घ्यायचंय. म्हणजे कसं, 1 वाटी जर का तुम्ही ज्वारीचं पीठ घेत असाल, तर बाकीच्या साहित्याचं, पिठांचं प्रमाण पाव-पाव वाटीनं घ्यायचंय. आता इथं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. नंतर काय करायचं, पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, पावच वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं. तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल ते सुद्धा वापरू शकता किंवा मक्याचं पीठ असेल ते सुद्धा इथं तुम्ही वापरू शकता. सोबतच यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय, पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा जो की मी आधीच हातावरती क्रश करून ठेवला होता. अगदी चिमूटभर हिंग घालायचा. अर्धा चमचा धनेपूड, धनेपूड नसेल तर काय करू शकता, अर्धा चमचा अख्खे धने खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं. सोबतच यामध्ये ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच वाटीने बरोबर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. जेवढं आपण ज्वारीचं पीठ घेऊ, तेवढाच आपल्याला कांदा घालायचा आहे. त्यामुळे मस्त असं खुसखुशीत आपलं थालीपीठ तयार होतं. आवडत असेल तर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो आवडत नसेल तर 2 ते 3 चमचे आंबट दही सुद्धा वापरू शकता. भरपूर सारी कोथिंबीर घालायची. जेवढी जास्त कोथिंबीर थालीपीठामध्ये असेल, तेवढं मस्त खमंग आपलं थालीपीठ तयार होतं. तर साधारणतः अर्धा वाटी कोथिंबीर ह्यामध्ये घातली. सुरुवातीला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर लागेल तेवढं पाणी घालायचं. हलकं सैलसर पीठ भिजवून घ्यायचं. सैलसर पीठ भिजवल्यामुळे एकतर काय होतं, ज्यावेळेस आपण थालीपीठ थापायला घेऊ, त्यावेळेस सरसर असं थालीपीठ आपल्याला थापता येतं. तर सुरुवातीला अर्धा वाटी पाणी घातलं होतं आणि नंतर पुन्हा अर्धा वाटी असं मिळून 1 वाटी पाणी इथं मला लागलं. पण पिठाच्या क्वालिटीवरती आणि कांद्याला, कोथिंबिरीला, टोमॅटोला किती पाणी सुटतं त्या अंदाजावरती पाण्याचं प्रमाण थोडंसं इकडं-तिकडं होऊ शकतं. तर इथं पाहू शकताय मस्त असं सरसरीत पीठ आपलं इथं भिजवून झालं. पीठ भिजवून झाल्यावरती मुरवत वगैरे ठेवू नका. जर का पीठ तुम्ही असंच ठेवलं तर जसजसा वेळ जाईल तसं पीठ आपलं पातळ होतं. त्यामुळे अजिबात आपलं थालीपीठ खुसखुशीत सुद्धा तयार होत नाही. तर इथं पाहू शकताय मस्त असं सरसरीत पीठ भिजवून घेतलंय. लगेचच काय करायचं, जेवढं पॅनवरती, तव्यावरती थालीपीठ थापलं जातंय, तेवढा गोळा काढून घ्यायचा. आता इथं पॅनवरती अर्धा पळी तेल पसरवून घेतलं. थोडंसं थालीपीठाला तेल जास्त घालायचं. त्यामुळे काय होतं, थालीपीठ एकतर खुसखुशीत तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात वातड सुद्धा तयार होत नाही. आता इथं तेल घातल्यावरती जो आपण गोळा तयार करून घेतला होता, तो मध्यभागी ठेवायचा. जमेल तितकं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की डायरेक्टच तव्यावरती हे थालीपीठ का थापलंय? तर तव्यावरती आणि असं लोखंडी पॅनवरती थापलेलं थालीपीठ मी तुम्हाला 100% सांगू शकते, की मस्त असं खुसखुशीतच तयार होतं. त्यामुळे कधी ट्राय केलं नसेल तर मी सांगते म्हणून एकदा नक्कीच ट्राय करा. तर इथं पाहू शकताय मस्त असं जमेल तितकं पातळ थालीपीठ थापून घेतलंय. मध्यभागी होल करायचं आणि गॅसवरती ठेवायचं. लगेचच काय करायचं, खालची साईड संपूर्णपणे झाकण ठेवून भाजून घ्यायची. त्यामुळे काय होतं, वरच्या साईडने अजिबात थालीपीठ आपलं कोरडं किंवा चिरा सुकत सुद्धा नाही. तर इथं पाहू शकताय एक 2 ते 3 मिनिटात खालच्या साईडने व्यवस्थित भाजलंय. लगेचच झाकण काढायचं आणि अलगद हाताने वरच्या साईडने आपल्याला हे उलटवून घ्यायचंय. आता इथं पाहू शकताय खालच्या साईडने किती सुंदर रंग आलाय. अजिबात आता इथं तेल वगैरे घालायची गरज नाहीये. तुम्हाला थोडंसं सुकं-सुकं वाटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही ह्यामध्ये वरून लावू शकता आणि मस्त असं भाजून घेऊ शकता. वरच्या साईडने सुद्धा चांगलं मी भाजून घेतलंय. मस्त असं अलटी-पलटी करत मीडियम टू हाय हीटवरती भाजायचं. एकदमही कमी आचेवरती भाजू नका. नाहीतर आपलं थालीपीठ वातड असं तयार होऊ शकतं. तर इथं पाहू शकताय मस्त असं थालीपीठ भाजलं गेलंय. लगेचच काय करायचं, जाळीवरती ठेवायचं. गरम-गरम खायचं असेल तर
ताटामध्ये घ्यायचा. दह्याबरोबर खाऊ शकता, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असंचही खाऊ शकता. मस्त असं खुसखुशीत, अजिबात वातड न होणारं खमंग मिक्स पिठांचं, अजिबात कोणतीच भाजणी न वापरता कांदा कोथिंबिरीचं थालीपीठ आपण तयार केलंय. आता तुम्ही म्हणाल, एकच थालीपीठ केलंय का? तर नाही. आणखी एक माझ्याकडे तवा होता, त्यावरती दुसरं थालीपीठ लावलं. हे थालीपीठ होईपर्यंत तो गरम तवा सुद्धा थंड झालता. त्यावरती दुसरं थालीपीठ लावून घेतलं आणि ते थालीपीठ होईपर्यंत हा सुद्धा तवा माझा थंड झालता. तुम्ही सुद्धा हे थालीपीठ घरी करून पाहू शकता. कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्कीच करा. धन्यवाद.